आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे। आता महत्त्वाची बातमी देशभरातील नागरिकांसाठी समोर आली। सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या अशी काही अद्भुत परिस्थिती निर्माण झाली आहे। सोन्यामध्ये मोठी घसरण सध्या होत आहे। बघा, सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमधून धक्कादायक बातमी आता समोर आली, ज्याने कोणी स्वप्नात पण कल्पना पण केली नव्हती। गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात जी भयंकर घसरण सुरू झाली आहे ते थांबताच नावे घेत नाही। आज तर या घसरणीने असा काही ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, ज्यामुळे पूर्ण बाजारपेठ हादरून गेली आहे। हे घसरण नेमकं कुठपर्यंत जाऊन थांबणार हे जाणून घेणे आता प्रत्येक ग्राहकासाठी आता अनिवार्य झालं आहे। बघा, तर मग नेमकं आज सोन्याचा भाव काय आहे? मागं ज्यांनी सोनं घेतलं ते आता थक्क राहून गेले आहे, कारण आजची जी काय घसरण आहे ती खूपच प्रचंड घसरण आज सोन्यामध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या सोन्याचा भाव काय राहील आणि आज नेमकं सोन्याचा भाव काय आहे? सोनं घेणं सध्या शहाणपणा ठरेल का? म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर मग फायदा होईल की तोटा होईल, सर्व काही तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाणार आहे। बघा, सध्या सराफा बाजारामध्ये प्रचंड गर्दी ग्राहकांची लागलेली आहे। गेल्या वर्षभरापासून सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत होते ते पाहता सामान्य माणूस सोने खरेदी करण्याचा विचारही सोडून बदलला होता। पण आता अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही मोठ्या घडामोडी घडल्या आहे, ज्यामुळे गगनाला भिडणारे आता भाव धडाकन जमिनीवर आले आहे। बाहेरच्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथल्या सरकारांना पैशाची मोठी नड भासू लागली आहे। परिणामी त्यांनी आपला सोन्याचा साठा विकायला काढल्याने किमतीमध्ये मोठी झडपड सुरू झाली आहे। तर मग आता नेमकं आजचा सोन्याचा खरा भाव काय आहे? आणि गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही बातम्या देखील ऐकत असताल की सोन्याचा भाव उतरला, सोन्याचा भाव वाढला। मग नेमकं सत्य परिस्थिती काय आहे? सोन्याचा भाव नेमकं काय राहणार आणि भविष्यामध्ये सोनं कितपर्यंत जाणार, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। बघा, बाजारामध्ये सोन्याची आवक अचानक वाढल्याने आणि खरेदीदार कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांमध्ये जेवढं सोनं स्वस्त झालं होतं त्यापेक्षा कधीतरी पटीने जास्त घसरण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे। हे घसरण इतकी योगाने आहे की सोन्याच्या दुकानातले आकडे सुद्धा दर 5-10 मिनिटाला बदलताना दिसत आहे। या अपेक्षित बदलामुळे सध्या सराफा बाजारामध्ये एक वेगळेच काय निर्माण झालं आहे। आता लक्षामध्ये घ्या, धक्कादायक हा या ठिकाणी रिपोर्ट आहे असं देखील म्हणलं तर काहीच अडचण येणार नाही। लक्षामध्ये घ्या की या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून सोन्याचे भाव योगानं वर घसरत होते, परंतु आज जो दिवस उगला, आजच्या दिवसापासून अचानक सोन्याचे भाव खाली आपटू लागले आहे। जर तुम्ही आताच्या घडीला सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर हा विचार थोडा वेळ बाजूला ठेवून मार्केटचा कल समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। सध्या सोनं ज्या पद्धतीने स्वस्त होत चाललं आहे ते पाहता घाईघाईत घेतलेला निर्णय तुमचा मोठा आर्थिक तोटा सुद्धा करू शकते। ज्यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलं आहे ते आता आजचे नवीन दर पाहून चिंतेमध्ये पडले आहे, कारण आजचे दर हे त्यांच्या खरेदी दरापेक्षाही खूपच खाली आले आहे। त्यामुळे सध्या तरी थोडी वाट पाहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं। लक्षामध्ये ठेवा, आता आजच्या या माहितीमध्ये आपण 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोन्याचे असे दर पाहणार आहोत, जे ऐकल्यावर तुमचा स्वतःच्या कानावर विश्वास पण बसणार नाही। चांदीच्या दरामध्ये झालेली हजारो रुपयांची घट नेमकं किती आहे हे पाहिले तर 1 ग्राम चांदी 227 रुपयाला, 10 ग्राम 2750 रुपयाला आता लक्षामध्ये घ्या, आणि 100 ग्राम चांदी 27,000 रुपयांच्या आसपास मिळत आहे। तर 1 किलो चांदीचा दर 2,30,000 रुपयांपर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्याच्या या सततच्या घसरणीमुळे सरकारनं सुद्धा आपली नजर यावर वळली आहे। येणाऱ्या काही दिवसांसाठी काही नवीन धोरणं जारी केली जात आहे। या अंतर्गत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक सराफा बाजारावर होताना दिसत आहे। सरकारने जो नवीन नियम लागू करायचं ठरवलंय
बघा तो या ठिकाणी निर्णयामुळे काही असा परिणाम होणार आहे. बघा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोनं खरेदी करणं आता स्वप्न त्यांचं जे उरलं होतं ते आता सत्यामध्ये उतरताना दिसणार आहे. अनेकदा वाटत होतं की ही घसरण तात्पुरतीच आहे, परंतु आज या ठिकाणी सर्व नागरिकांना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. तर मग मित्रांनो आता लक्षामध्ये घ्या, वास्तव्य असं काही आहे, दोन मोठ्या देशांमधील युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाही आणि जोपर्यंत ही स्थिती कायम आहे तोपर्यंत सोन्याचा पुरवठा बाजारातच असाच या ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर तो आज 13,700 रुपयांपर्यंत खाली आला असून एका तोळ्याचा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,32,000 ते 33,000 रुपयांच्या दरम्यान आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासामध्ये सोन्याच्या किमतीत जी हजारो रुपयांची तफावत बघायला मिळाली ते अनाकलनीय आहे, पण खरा मोठा या ठिकाणी पेच तर इथे आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये हा आकडा आणखीन खाली येणार का? 22 कॅरेट सोन्याचा दर जो आज 14,700 रुपये ग्राम आणि 1,42,000 रुपये प्रति तोळापर्यंत या ठिकाणी आहे, तो पुन्हा एकदा जुन्या दरांवर म्हणजेच 1 लाखाच्या आत स्थिरावर राहणार का? तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज मार्केटमध्ये सध्या खळबळ उडवून देणार आहे. तर मग लक्षामध्ये ठेवा मित्रांनो, देशाच्या सर्वोच्च पातळीवरूनही सोन्याच्या या अनपेक्षित चढ उतारांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. बाहेरच्या देशांना युद्धासाठी आधुनिक शस्त्रसामग्री हवी आहे, त्यासाठी त्यांना तातडीने रोख पैशांची गरज आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तिजोरीतील सोन्याचा साठा जगाच्या बाजारपेठेमध्ये विकायला काढला आहे. याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होईल याचं गुपित आता हळूहळू समोर येऊ लागलं असून सामान्य ग्राहकांना मात्र आता दिलासाच मिळत आहे. तर मग मित्रांनो आता लक्षामध्ये घ्या, सहसा युद्धाच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी ऐतिहासिक सोन्याचा भाव जर बघायला जर गेलं तर बघा सोन्याचा भाव या ठिकाणी वाढतच या ठिकाणी चालला होता, परंतु आता या ठिकाणी आज नेमकं असं का घडलं की सोन्याचा भाव या ठिकाणी घसरणीमध्ये आला? बघा ज्या गुंतवणूकदारांनी चढत्या भावाची अपेक्षा धरून सोन्यात मोठी गुंतवणूक केली होती ते आज धास्तावले आहे, कारण बाजारात आता पूर्णपणे खरेदीदारांच्या आणि ग्राहकांच्या खिशाला पडवणाऱ्या दिशेने झुकला आहे. घरातील लग्न कार्यासाठी दागिने बनवायचे असतील तर ही गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी संधी मानली जात आहे. बघा तुमच्या भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमकं ताजा भाव काय सुरू आहे हे पाहणं खरेदी करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक 10-15 मिनिटाला दरांमध्ये मोठे बदल होत असल्यामुळे खरेदीची नेमकी योग्य वेळ कोणती? बघा याबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी एक विशिष्ट वेळ सुचवली आहे. ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्याच वेळी तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा निश्चितच होऊ शकतो. आम्ही आज अशा सर्व जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत जिथे भाव सर्वात कमी या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे. आता लक्षामध्ये घ्या, आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सोनं आजच खरेदी करून मोकळं व्हावं की येणाऱ्या आठवड्याभराची अजून वाट पाहावी? बघा अनुभवी जाणकारांनी आणि जुन्या सोनारांनी वर्तवलेल्या तो शेवटचा 5वा अंदाज कोणता जो आतापर्यंत मार्केटमध्ये 100% खरा ठरला आहे? बघा तुमच्या जिल्ह्यातील आजचे अचूक भाव आणि भविष्यातील दराचा सर्वात खात्रीशीर अंदाज आम्ही आता स्पष्ट करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कळेल की तुमची कष्टाची कमाई कुठे गुंतवायची. तर मग मित्रांनो लक्षामध्ये ठेवा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील सध्या सोन्यामध्ये घसरण होताना दिसून येत आहे. बघा तुम्हाला माहीत आहे युद्ध सुरू आहे, या युद्धाचा प्रभाव डायरेक्ट या ठिकाणी सोन्यावर पडत आहे. मग कोणते ते भाग आहे जिथे सर्वात कमी या ठिकाणी सोनं मिळत आहे? तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो, यादी अजून या ठिकाणी काही तासांनी येणार आहे. बघा किंवा या ठिकाणी काही दिवस देखील यादीला लागू शकतात. यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. आणि लक्षामध्ये ठेवा सोन्याचा ही मोठा भाव या ठिकाणी नेमकं कोणता आहे आणि सोन्याचा छोटा भाव नेमकं कोणता आहे, सर्व काही अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविले जाते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये सोनं घसरण या ठिकाणी पुन्हा वर येईल याची देखील अपडेट या चॅनलमध्ये कळविण्यामध्ये येणार.
तर मग आता नेमकं काय करायचं? सोन्याची अजून कमी व्हायची वाट बघायची की लगेच सोनं खरेदी करायचं? बघा, या ठिकाणी मोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, सोन्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये घसरण देखील होऊ शकते. त्यामुळे थोडंसं थांबलं तर नक्कीच या ठिकाणी योग्य निर्णय ठरेल. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.